रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण सातारी स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी बनवणार आहोत। काळ्या घेवड्याची आमटी कशी बनवतात त्याची रेसिपी पाहूयात। गरमागरम वाफेवरचा इंद्रायणी भात आणि त्यावरती घेवड्याची आमटी म्हणजे आमच्या सातारकरांसाठी जणू स्वर्गच। घेवड्याची आमटी म्हणजे आमच्या सातारकरांचा अतिशय आवडीचा पदार्थ। अशी गरमागरम घेवड्याची आमटी आणि इंद्रायणीचा भात खायला जाम भारी लागतो। घेवड्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे। हे काळे घेवडे आमच्या शेतातच पिकतात आणि त्यापासून आम्ही डाळ तयार करतो, तुम्ही बघू शकता। आता ही डाळ आपण व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। 3 वेळा मी डाळ व्यवस्थित पाण्याने धुवून घेणार आहे। आमच्या साताऱ्यामध्ये काळ्या घेवड्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतले जाते। साताऱ्यामध्ये तुम्हाला कुठेही इझिली ही डाळ मिळते। डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत, जेणेकरून आपली डाळ छान शिजेल। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण घेवड्याच्या डाळीच्या फोडणीची तयारी करूया। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 10 ते 12 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते घालूया। आता आपण हे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेऊया। गावाला आमच्याकडे जेव्हा घेवड्याची आमटी बनवली जाते तेव्हा खोबरे आणि लसूण पाट्यावर वाटले जाते। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे बारीक केले तरी चालेल। फक्त याचे टेक्स्चर आपल्याला थोडे जाडेबरटे ठेवायचे आहे, जेणेकरून आमटी खाताना जेव्हा आपल्या दाताखाली खोबऱ्याचा तुकडा येईल तेव्हा त्याची टेस्ट खूप भारी लागते। आता आपले हे खोबरे लसूण असे जाडेबरटे कुटून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण आमटीची तयारी करूया। कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन कुकर आपण थंड करून घेतला आहे। आता आपण बघूया घेवड्याची डाळ शिजली आहे की नाही। घेवड्याची डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी पावभाजी मॅशरनं डाळ थोडीशी घोटून घेते। तुम्ही रवीच्या साहाय्याने डाळ घोटली तरी चालेल। आपल्याला डाळ जास्त घोटून नाही घ्यायची, हलकीशी आपण डाळ घोटून घेणार आहोत। घेवड्याच्या आमटीमध्ये आपल्याला घेवड्याच्या डाळिंब्या दिसल्या पाहिजेत, अशा प्रकारे आपण घोटून घेणार आहोत। घेवड्याची डाळ छान शिजली की आमटीला टेक्स्चर खूप छान येते, मस्त दाटसर आमटी होते। घेवड्याची डाळ घोटून झालेली आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊया। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालते। तेल चांगले तापले की आपण त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची पाने घालूया। आता आपण त्यामध्ये ठेचलेले खोबरे लसूण घालूया। घेवड्याची आमटी अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे। 1 मिनिटे आपण खोबरे लसूण ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया। 1 चमचा आमचा घरगुती स्पेशल घाटी मसाला घालूया। अजून 1 मिनिटे आपण फोडणी चांगली परतून घेऊया। आमटीमध्ये कोणतेही ॲडिशनल मसाले घालण्याची गरज नाही, फक्त घरगुती आपण एकच मसाला यामध्ये घातलेला आहे। फोडणीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे। आता आपण त्यामध्ये घोटलेली काळ्या घेवड्याची डाळ घालूया। फोडणी छान खमंग चुरचुरीत असेल तर आमटीला टेस्टसुद्धा फार छान येते। डाळ घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फोडणी डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। इथे मी 1 तांब्या पाणी घेतलेले आहे, ते घालते। आम्ही सातारकर लोक वरण भातापेक्षा आमटी भात जास्त प्रमाणात खातो। आता आपण आमटीमध्ये चवीपुरते मीठ घालूया। मी डाळ शिजवताना मीठ घातलेले, त्यामुळे मी आता अंदाजाने थोडेसे मीठ वरून घातलेले आहे। आता आपण आमटी छानपैकी मिक्स करून घेऊया। मस्त 5 मिनिटे आपण मंद गॅसवरती उकळी काढून घेऊया। मी 2 प्रकारची घेवड्याची आमटी बनवते, एक आमचा घरगुती घाटी मसाला घालून आणि दुसरी हिरव्या मिरचीचा ठेचा घालून। हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेली आमटीसुद्धा चवीला भारी लागते। 5 मिनिटे झालेले आहेत, आमटीला छान उकळी आलेली आहे। मस्त गरमागरम टेस्टी काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे। आता आपण गरमागरम इंद्रायणी भातासोबत आमटी सर्व करूया। तुमच्याकडे सुद्धा काळ्या घेवड्याची आमटी करतात का हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। आमची काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी एवढी फेमस झाली आहे की आता तुम्हाला काळ्या घेवड्याची डाळ कुठेही इझिली अवेलेबल होऊ शकते।
त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की काळ्या घेवड्याची आमटी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.